मागण्यांना यश मिळालेलं आहे, काय पूर्ण झाले? 36 मागण्या आम्ही या कुलसचिवांना दिलेल्या आहे। अर्थात कुलगुरू मॅडम काही कारणास्तव नाही आलेले आहे, म्हणून कुलसचिव साहेबांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे। आम्ही जसं म्हटलं होतं की विद्यापीठ हमसे नहीं हमसे विद्यापीठ है, ज्या पद्धतीने म्हटलं होतं त्या पद्धतीने कुलसचिव साहेब विद्यार्थ्यांचा सन्मान राखत इथे आलेले आहे, याचा आम्ही एक कृतज्ञता व्यक्त करतो। आणि आज यांनी जे निवेदन होतं ते आम्ही सुपूर्द केलेले निवेदन त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी लिखित सुद्धा देण्याचं आम्हाला सोमवारी लिखित सुद्धा देण्याचं 2-3 दिवसामध्ये सांगितलंय, म्हणून आमच्या मागण्याला यश आलं आहे आम्ही म्हणू। आणि ज्या कुठल्या मागण्या पूर्ण होणार नाही त्या मागण्यासाठी पुन्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मैदानात उतरेल। पुढील 2-3 दिवसात काय भूमिका घेणार आहे तुम्ही, समजा जर मागण्यांवर सकारात्मक? यासाठी आम्ही म्हटलेलं आहे की हे जे मोर्चा होता हा मोर्चा इथे संपलेला नाहीये, हा मोर्चा जो आहे इथून सुरुवात झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते पाठपुरावा, आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ज्या ज्या ठिकाणच्या शाखेवरून विद्यार्थी आले त्या ठिकाणच्या शाखेवरून आलेल्या विद्यार्थीगण सगळेजण तिथे जाऊन त्या ठिकाणावरून पाठपुरावा करेल आणि नागपूर म्हणून या विद्यापीठामध्ये सुद्धा पाठपुरावा करण्यात येईल आणि त्याच्या माध्यमातून या सर्व गोष्टी होणार आहे। हो, तर बऱ्यापैकी विद्यार्थी येण्याचं कार्य असं आहे की आम्ही हे विद्यार्थी जे आहे समस्या शोध मोहीम असेल, छात्रनेता संमेलन असेल, याचे सर्व टप्पे घेऊन आलेलो आहे। कुठून म्हणजे एखाद्या विद्यार्थी आला आणि बसला असं नाहीये, प्रत्येक विद्यार्थ्याला सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या समस्या असेल तर या, आणि त्या पद्धतीच्या तात्काळीच्या आणि कडकडीच्या समस्या होत्या म्हणून ते विद्यार्थी आले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।